कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। होळीचा दिवस आहे आज आणि 2 दिवसापासून काही व्हिडिओ पोस्ट नाही केला, कारण पण तसंच आहे। कारण तुम्हाला सांगेल मी कारण काय झाले। भरपूर मोठं संकट आलं होतं हे म्हणायला काय हरकत नाही आणि त्याच्यामुळेच व्हिडिओ मी काढला नाही। तर मग आता पोळ्याची माझी तयारी चालू आहे होळीचं। तर लवकरच मी डाळ शिजायला टाकलेली आहे, म्हणजे तरी पण 4 वाजले होते डाळ शिजायला टाकायला। म्हणजे पटपट आवरून घ्यावा आणि नंतर मग हे करावं। डाळ वगैरे शिजली, पुरण वगैरे हे झालेलं आहे, बनवलेलं आहे। आता मला ते पुरण वाटून वगैरे घ्यायचे, वाटत नाहीत पण मी त्या ह्याच्यावरती करते। तर दुसरीकडे चाललेली आहे माझी आमटी बनवायची। तर पुरण वगैरे मी करून घेतलेलं आहे आणि सोबतच मी मसाला पण भाजला होता आमटीसाठीचा। तर दोन्ही कामं सोबत होते। दरवर्षी मी असंच करते, दरवेळेस मी असंच करते। जेव्हा मला पोळ्या करायच्या असतील तेव्हा आधी आमटी करून घेते, नंतर पुरण वगैरे, म्हणजे पुरण वगैरे होईपर्यंत भाजून आमटीचा मसाला भाजून ठेवते आणि नंतर लगेचच आपलं आमटी करून घ्यायची आणि मग त्यानंतर पोळ्या करायला लागायचं। भात वगैरे शिजून घ्यायचा, हे असं माझं चालू असतं। म्हणजे पटापट स्वयंपाक आपला होऊन जातो। फक्त पोळ्या लाटायच्या बाकी राहतात, दूध वगैरे तापून, आणि भजी वगैरे काढायचे बाकी राहतात। तर मी भजीचं हे पण काढून ठेवलं होतं आणि म्हटलं की तोपर्यंत 1 तासभर लागेल मला पोळ्या करायला, तर तोपर्यंत आपलं भजीचं पीठ चांगलं मुरेल। तर इथं भजीचं पीठ वगैरे मी करून ठेवलेलं आहे। त्यानंतर पोळ्या वगैरे लाटायला घेतलेल्या आहेत। 6:30 वाजले होते मला हे सगळं करेपर्यंत। तर म्हटलं की अर्धा पाऊण तासामध्ये एवढ्या सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या पटापट। चालू होतं माझं हे। आता पटापट टार्गेट आहे माझ्या पोळ्या लाटून पटापट आवरून घ्यायचं। कारण मला असं वाटत होतं की खाली सगळे जमतील लवकर, त्याच्यामुळे मला जायचं होतं। तर बघा आपली पोळी इथं छान अशी फुगलेली आहे मस्तपैकी। आणि अशाच मी म्हणजे एकदम फास्ट पोळ्या ज्या केल्या ना, तर लय फास्ट आणि अर्धा पाऊण तासामध्ये माझ्या पोळ्यांचा स्वयंपाक, म्हणजे पोळ्या लाटून झाल्या होत्या। बाकीच्याला तर टाईम लागलाच होता। तर आता पोळ्या वगैरे स्वयंपाक झालेला आहे, आमटी वगैरे इथं झालेली आहे आणि पुरण वगैरे मी जे आत्तापुरतीच्या पोळ्या केल्यात, पुरण थोडंसं आहे ते बाकी ठेवलं मी तसंच। आणि आता भजी वगैरे काढायचे आहेत, भात वगैरे झालेला आहे आणि दूध पण तापून सगळं व्यवस्थित करून ठेवले। तर तोपर्यंत म्हटलं की आपली तयारी करावी, तोपर्यंत जायची होळीचं तयारी करायची ना, त्यासाठी। तर मी पिवळ्या कलरची साडी घातली होती आणि आता होळी पूजनासाठी जायचं। तर आलो तर खाली काहीच नव्हतं,
मी यायच्या अगोदर एक फेरी मारून गेलते, तेव्हा कोणच नव्हतं, काहीच नव्हतं झालं अजून. तर माझं सगळं झालं होतं. तर आता आलो आम्ही. तर आता रांगोळी वगैरे मस्त काढली होती आणि होळी वगैरे उभारण्यात आली होती. त्याच्यानंतर मग सगळेजण जमायला लागले होते हळूहळू आणि साधी सिंपल आपली होळीच ही होती. तर आता आम्हाला पूजा वगैरे करायची आहे. अजून जेवढ्या जमलेल्या बायका होत्या तेवढंच आम्ही हे करत होतो पूजा वगैरे. बाकीच्या अजून तर यायच्या होत्या. तर एक पहिला दुसरा नंबर माझाच होता खाली यायचा असं. आणि मला भरपूर अशी भूक लागली होती, कारण सकाळी मी दुपारी जेवले होते आणि त्याच्यामुळे ना दुपारी म्हणजे 1 वाजता जेवले होते, 12:30-1 वाजता. त्यानंतर मी काहीच नव्हतं खाल्लं आणि आता 9-9:30 वाजून गेले होते, तरी पण अजून काही हे नव्हतं, होळी वगैरे पेटवायचं काहीच नव्हतं चाललं. तर आता पूजा वगैरे करून घेते आणि त्यानंतर तर जेवढ्या बायका जमल्या होत्या तेवढ्या सगळ्यांनी ते होळीचं ते पाणी वगैरे घालून घेतली, पूजा वगैरे घालून घेतली आणि कितीतरी उशीर अजून आम्ही तसंच थांबलो होतो, कारण होळीला अजून काही बायका ज्या यायच्या होत्या आणि सगळेजण आल्याशिवाय तर ही करत नव्हते. तर ह्या बायका आलेल्या त्यांना अजून पूजा वगैरे करायची आहे. तर थांबलो आम्ही इथं पूजा वगैरे करून आणि हळदी कुंकू सगळ्यांना एकमेकांना लावून घेतलं आणि कितीतरी वेळानंतर मग होळी पेटायला लागलेली होती. तुम्ही बघू शकता आता माणसं फेरा वगैरे मारतायत, दर्शन वगैरे करतायत तिथे. तर मला ना चक्कर यायची बाकी होती. आता दिवसभर म्हणजे उभं राहून स्वयंपाक केला आणि त्यात काही खाल्लं नव्हतं आणि त्यात म्हणजे आता 10:30 वाजत आले होते. भरपूर उशीर झाला होता. 10:30 वाजता आमच्या इथली होळी पेटली. बापरे, मी तर वाट बघून अरे कधी होणार आणि लवकर होळी होईल म्हणून लवकर होईल म्हणून मी पटापट स्वयंपाक करून घेतला होता. 9ला तर मी खाली आले होते, पण परत मला वरती जावं लागलं होतं. तर फायनली आता होळी पेटलेली आहे. आणि किती उशीर झाला बापरे, मी कधीची जाऊन बसले आणि आत्ताशी झालं ते. आणि अजून मला हे पण करायचं गरम. तर खाली बायकांनी तिथंच लगेच रंग लावायला सुरुवात केली, हॅपी होली करत. तर उद्या सगळ्यांनी लवकर यायचं असं पण ठरलं. तर बघूया आता काय होतं ते. आता मला अजून गरम भजी वगैरे तळायचे. स्वयंपाक झाला पण भजी वगैरे गरम तळायची बाकी. तर चला आता भजी बनवते आणि आवडते. दर्शन झाले, कलर पण लावते तिथंच. उद्या आमंत्रण खेळायला या बरं का लवकर. तर आता उद्याच बघूया खेळायचं काय होते, कारण उद्या मला आहे काम.
भरपूर गरम होतं तर भरपूर भूक पण लागलेली आहे आणि असं वाटत होतं की मी कधी जेवायला बसेल. असा होता होळीचा ब्लॉग. तर मी 2 दिवस व्हिडिओ का नाही काढले तर ना कर्जतच्या घरामध्ये चोरी झाली, कोणीच नव्हतं. तर तिथं घर फोडले वगैरे, तर त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला काही मला जास्त काही हेच नाही झालं, म्हणून मी 2 दिवस व्हिडिओ काय काढले नाही. तर हे नक्की कसं काय झालं आहे नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते.